ओपनिंग जोडी मैदानावरती हरेश शेलार आणि स्टार्किंग इनला कुंदन पगडे. महेंद्रा मॅन फ्रॉम आजदे तयार होत आहेत. पहिला बॉल घेऊन एका बाजूला सोहम इलेव्हन, दुसऱ्या बाजूला डोंबिवली ग्रामीण. महेंद्र म्हात्रे वर्सेस मोतीराम दळवी. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, बॅटची एज लागून येतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने केवळ एक धाव मिळेल. एका धावेने अकाउंट ओपन होतं मैदानावरती सोहम इलेव्हन या संघाचं. पहिल्या फेरीला चौथा सामना मैदानावरती सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये अमर इलेव्हन कल्याण ग्रामीणने विजय प्राप्त केला. त्यानंतर ऋषी इलेव्हन या संघाने विजय प्राप्त केला. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला होता. ऑफ स्टंप वरती होता चेंडू. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी मिळतोय. हा डॉट बॉल. स्ट्राईकला पुन्हा एकदा हरेश सामना करतील. महेंद्र म्हात्रे यांचा वरती विकेट. हा देखील यशांच्या मागे आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली होती, पण त्यानंतर हरेश जसे स्ट्राईकला आले दोन्ही बॉल यशांच्या मागे गेलेले आहेत. जयेंद्र भोईर यशांच्या मागे आपण बघतायत विकेट किपरच्या भूमिकेत. यावेळेस मात्र फटका खेळले जरूर, पण त्या ठिकाणी स्टंप वाऱ्याने पडलेले आहेत. त्यामुळे हा डेड बॉल असेल. आणि बघा आमच्या अशोक पाटील यांची काय नजर आहे. एवढी शार्प नजर आहे की कावळ्या आणि गरुडापेक्षाही एकदम तीक्ष्ण. हा चेंडू संपर्क नाही. सिली पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. एक धाव लेग बायच्या रूपाने येईल. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 2 धावा झालेल्या आहेत. यावरचे एकूण चेंडू आपण बघितले तर 2 to go. चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सत्यवान आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण 2 धावा होण्यापासून नाही रोखू शकले. आणि या 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय झालेली आहे ती सोहम इलेव्हनची 4 धावा. बिनबाद 4, एकही विकेट गमावला नाही. स्ट्राईकला कुंदन पगडे. पुन्हा एकदा सामना करतील महेंद्र यांचा. बॅटचा स्विंग प्रचंड वेगाने फिरवली होती बॅट, पण संपर्क झाला नाही. बॅट आणि बॉल मध्ये हा चेंडू मागे जातोय. अशा प्रकारे षटकाची होते सांगता. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकावरती केवळ 4 धावा. एकही विकेट नाही, पण धावा फक्त 4. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी आपण बघू शकाल. गिरीश पाटील मॅन फ्रॉम संदप गावात तुम्हाला सगळेच पाटील मिळतील. त्यामुळे पाटील इलेव्हन हे नाव गेली कित्येक वर्षापासून संदप संघाचं आपण बघितलेलं आहे. जसं म्हात्रेपाडामध्ये सगळे म्हात्रे आहेत, तसं संदपमध्ये सगळे पाटील आहेत. गिरीश लेफ्ट आर्म वरती विकेट. ऑल आउट केलाय. गॅप आहे, जाईल गॅप मधून चेंडू सीमारेषे बाहेर जाताना देऊन जाईल. 4 धावा. गुड शॉट. चे चेंडू या ठिकाणी आपण वापरतोय.
लगा तो 6 अशी टॅग लाईन आहे त्या ठिकाणी आपण बघतोय 70-70 ची. सुंदर फटका, टायमिंग चांगलं आहे, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा इथून पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती सोम 11 संघाची झाली ती म्हणजे 10. दुसरं षटक सुरू असताना गिरीश पाटीलच्या रूपाने षटक हाताळलं जात आहे. पुन्हा एकदा शिरीष पाटील लेफ्ट आर्म राउंड द विकेट. सुंदर फटका, एकदम पॅरल स्ट्रोक होता पण फिल्डिंग बघा त्या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग. महेंद्र म्हात्रे मॅन फ्रॉम असदे, हेमंत धरे यांचंही नाव या लिस्टमध्ये आम्ही बघितलं होतं आणि बघा पॉइंटला फिल्डिंग करतायत, क्या बात आहे. जॉन्टी रोडच्या जागेवरती गलीमध्ये यावेळेस मात्र हा डॉट बॉल, डॉट चेंडू आपण आज सकाळपासून भरपूर बघितले. खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते, फार मोठी धावसंख्या बघायला मिळाली नाही. 48 ही एकमेव अशी धावसंख्या आपण बघितली की जी आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या बघायला मिळाली. पण 33 बघितल्या, 38 बघितल्या. ड्राईव्ह करतायत मिड ऑनला फिल्डर राम आहे तिथे, सांगलीमध्ये आपण बघितलं राम, श्याम, हेमंत दरे, विनोद काळन, नगरसेवक महेश पाटील सगळेजण शांतीनगर शाळेमधले विद्यार्थी आहेत. श्याम तर आता आणि श्याम देखील त्याच पोझिशनवरती होते. श्याम उत्कृष्ट कोरिओग्राफर तर आहेत, त्याचबरोबर एक चांगले अभिनेते म्हणून देखील त्यांचं आपण मातीमाय नाटक बघितलं आहे. आगासांचे सुभाष मुंडे ज्याचे दिग्दर्शक होते, निर्माते होते आणि एक सुंदर नाटक मातीमाय ज्यांनी बघितलं असेल अक्षरशः शेवटला रडायला येतं. जागेसाठी भावाभावांमधली भांडणं दाखवण्यात आली आणि जागेचं मोल किती आहे हे त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. त्याचा पहिला प्रयोग आम्ही बघितला होता, अत्यंत सुंदर निर्मिती आहे. श्याम पाटील यांची सुपुत्री त्या नाटकामध्ये तिनेही काम केले. अनेक कलाकार आहेत जे आपले आगरी समाजाचे आहेत आणि जबरदस्त अभिनय केलेले आहे. 2 षटकं संपल्या, धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 12 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतायत विनोद पाटील, आणखीन एक संदर्भचे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहेत. विनोद पाटील तयार, स्ट्रायकिंग इनला कुंदन पगडे मॅन फ्रॉम निळजे, जगन्नाथ पगडे देखील आहेत. संदीप पगडे आमच्या अगदी शेजारी बसलेले आहेत. हो यावेळेस मात्र बॅट्समन बीट, यष्टी रक्षक बीट, चेंडू खाली पडल्यानंतर एकदम वेगाने बायच्या रूपाने धाव येते. या 4 धावा येत आहेत आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 16च्या घरामध्ये. फेब्रुवारी महिन्यामध्ये 45+ प्रीमियर लीग येणार आहे. ज्या कोणाला खेळायचं असेल, जे इथे खेळतात ते 45+ असतीलच, त्यांनी आपल्या नावाची नोंद करून घ्यायची आहे. जनार्दन पाटील, त्याचबरोबर सुनील मामा, करसन पाटील, उत्तम पवार ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑफला. ओ फंबल झालंय, त्याचाच फायदा या ठिकाणी मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. कमलाकर भोईर या ठिकाणी बघू शकाल प्रचंड मेहनत घेत आहेत. एकदा मंडप बांधला की फक्त कपडाच काढायचा असतो, सांगाडा तसाच असतो. प्रचंड मेहनती आहेत
आणि जबाबदारी काय आहे माहिती आहे कमलाकर दादाला. नेपथ्यकार सजावटकार म्हणून गेले कित्येक वर्ष काम करत आहेत आणि ते करत असताना क्रिकेटचा छंद हा देखील त्यांनी जोपासलेला आहे. जीत भोई त्यांचे बंधुराज आता फॉर्मात आलेले आहेत. हवेत आणि यशाच्या मागे झेल टिपला गेला आहे. सॉफ्ट डिस्मिसल कुंदनपाकडे बाद होत आहेत आणि मैदानावरती पहिला धक्का लागतोय बघा या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या विकेटचं पतन. हो कॉन्फिडन्सचा अपील आत्मविश्वासाने अपील करतायत. पंचांनी स्वीकारले. फलंदाज बाद होत आहेत. गोविंद भाने. तकदीर प्रचंड टेन्शन मध्ये आहेत. माहिती आपल्याला इथून एक ट्रॉफी न्यायची आज. राजेश मॅन फ्रॉम सोळेगाव. ओ सुंदर फटका पंच केला समोर. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण खूप सुंदर झालाय. तोही चांगला येतोय. राम होते डीप मध्ये. अशा प्रकारे आपण बघतोय त्या सिंगलने धावसंख्या धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या अंती झालेली ती म्हणजे 19 धावा. धावांची गती आहे 6.33 प्रति ओव्हर मागे. हवे झेलची शक्यता. चेंडू पर्यंत पोहोचता आला नाही जयेंद्र यांना आणि हो नाही करता करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि फलंदाज बाद होत आहेत राजेश. माणिक भोईर त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. झेल ड्रॉप झाला पण फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती संघनायक मोतीराम दळवी यांचं आगमन होत आहे. न्यू बॅटर मैदानावरती मोतीराम दळवी स्ट्रायकिंगला सामना करतील माणिक भोईर यांचा.
फुलटॉस मिस टायमिंग नो मॅन्स लँड मध्ये पडतो चेंडू. दुसरी धाव इथून पूर्ण होते आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 22. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. गॅप मोठी आहे. फिल्डर स्वीपर कव्हरनं फार वेगाने आल्यात. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय पण 3 धावा इथून पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 25. ओ यावेळेस मात्र हवेत झेलची शक्यता. वेल जज कॅच. सत्यवान होते त्या ठिकाणी फलंदाज बाद. फुलटॉस स्विंग केला यावेळेस मात्र मिड विकेटला. पुन्हा एकदा सुपर कॅच. पुन्हा एकदा सत्यवान त्या ठिकाणी. 3 झेल टिपलेले आहेत. सत्यवान मॅन फ्रॉम दातिवली. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि एकूण धावा धावफलकावरती बघतोय झालेले ते म्हणजे 25. विकेट एकूण गमावलेले आहेत ते म्हणजे 5. तर जगन्नाथ प्रगट देखील बाद होत आहेत. न्यू बॅटर केशव मैदानावरती येत आहेत. चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट थर्ड मॅनला. केवळ एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती झालेले एकूण 26 धावा. षटक संपलेले आहेत. 4. पहिल्या ओव्हरमध्ये 4 त्यानंतर 8 त्यानंतर 7 आणि आत्ताही 7 धावा आहेत. कुठल्याही गोलंदाजाने डबल डिजिटमध्ये धावा दिल्या नाही आणि त्याच कारणासह 4 ओव्हरमध्ये आपण बघतायत धावा 26. तर बाबांसाठी आदरणीय लाडके अध्यक्ष आपले कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे भाई यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला विकेटला का विकेटला किती 1000 रुपये. क्या बात है बबन दादा की तो निकल पडी. विकेट तर घ्यावाच लागेल. फ्लिक केले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक टप्पा आउट असता तर विकेट असते पण शट बघूया. विकेटला 1000 रुपये आहेत. 2 विकेट घ्या बबन दादा. कोणाशी तरी कॉम्प्रो करा बॅट्समनशी. 500
प्रत्येक विकेटला 1000 रुपये अर्जुनभाई पाटील याचकडून. हो हा चेंडू यावेळेस मात्र अगदी 1000 रुपयाच्या जवळ होता, यष्ट्यांच्या बाजूने गेलाय. अप्रतिम वेग आहे बघा, या वयातही किती वेग आहे गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा हो यावेळेस चेंडू मागे गेलाय, फुल टॉस होता, लेग बायच्या रूपाने येतोय. अजून 3 चान्स आहेत, या 3 चान्स मध्ये 2 विकेट जरी आले 2000 मिळतील. अजून 2 स्टंप ठोकायला लागतील मामा. चाललंय कॉन्सन्ट्रेट करतायत ते. हो 1000 रुपयाची नोट वरती, पण फिल्डर नाही. महेंद्र यांनी प्रयत्न करायला होता, 1000 रुपये मिळाले असते. आणि बघा बॅकअपला होते राम, अपील झाले, नॉट आउटचा इशारा येतोय. 3 धावा मिळतील, धावसंख्या 31. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. विकेट जरी नाही मिळाली तरी या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा आलेल्या आहेत. विकेटला 2000. शेअर मार्केटमध्ये प्रचंड उछाल. हो 2000 रुपये. आता रनआउट आहे, रनआउटला काय होणार नाही, माफ करा. रनआउटला 500 कसा, काय तरी तुमचा ना, द्यायचंच असतील तर द्या. मातक एक बॉल आहे, एक चान्स आहे. 2000 विकेटला 2000. अर्जुनभाई पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे कार्यकुशल कार्यसम्राट अध्यक्ष याचकडून. न्यू बॅटर मैदानावरती ज्ञानेश्वर. अखेरचा बॉल, 2000 रुपये मिळतील विकेट घेतली तर. काहीतरी कानमंत्र दिलतायत वाटतं अंपायर. शेवटचा बॉल इनिंगचा. आणि अशा प्रकारे या 2 धावा येतील, पण विकेट एकही आली नाही. त्यामुळे भाईंचं जे प्रेम होतं ते भाईंना जाहीर करता आलं नाही. अशा प्रकारे इनिंग संपले. या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात. बघा 3 गोलंदाज आहेत जे त्यांनी 7 धावा दिलेल्या आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये 7, चौथ्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये 7. एकूण टोटल आपण बघतायत झालेली होती म्हणजे 33. आणि ही धावसंख्या आज सकाळी आपण बघितली होती रिची प्रतिष्ठानची, ती सेम धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते सोम 11 दातिवलीची. तर आपण करूया विशेष सन्मान. अर्जुनभाई पाटील यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती या, आपला सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे एक तडफदार अध्यक्ष, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही बघतायत उत्तम पवार खिडकाई याचकडून देण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुखदेव काका म्हात्रे देसाई गाव. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफी तुम्ही बघतायत जनार्दन पाटील निळजेगाव. उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज करसन पाटील घारिवली याचकडून. व त्याचबरोबर आज सकाळी आपण बघितलं रवी म्हात्रे यांनी 2000 रुपये देणगी दिलेली आहे. व काही नावं आमच्यापर्यंत आली नाही, पण ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सडक असते मदत केली आहे त्या सगळ्यांचाच आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. मोतीराम द्रोवी यांनी 3000 रुपये कॅश दिलेली आहे, त्यांचेही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि वळूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. जशी या सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया धावतं वर्णन. पुन्हा एकदा समालोचन क्षेत्रातील एक उगवता सितारा योगेश पाटील मॅन फ्रॉम उंबरडे. मी भाईंना विनंती करेन, भाई आपण या. भाई
अर्जुनभाई पाटील यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचंय. तर भाईंचा सन्मान आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने या डोंबिवलीमध्ये 40+ जे बीज लावण्यात आलं त्यामागे अर्जुनभाईंचं फार मोठं योगदान. सुरुवातीला 5-6 संघाने सुरुवात झालेली ही संघटना आता आपण बघतोय ती 50च्या पुढे 60च्या घरामध्ये गेलेली आहे आणि या 60 संघांचं नेतृत्व अध्यक्षपद ज्यांच्याकडे ते आपले अर्जुनभाई. आपण त्यांना सन्मानित करतोय. या अर्जुनभाईंना आपण सन्मानित करूया. विश्वनाथदादा मस्कर देखील त्यांच्या समेत अत्यंत जवळची मैत्री. सन्मान अर्जुनभाई पाटील यांचा होत असताना एक सुंदर अशी शॉल आणि त्याचबरोबर तेजस्वी फुलांचा सुगंधित फुलांचा पुष्पगुच्छ. या मामा जनार्दन पाटील देखील आहेत. गिरीश पाटील, विश्वनाथ दादा, बळी मामा. भाईंचा सन्मान होतोय. या भाईंमुळे खरं तर 40+ क्रिकेटला सुगीचे दिवस आले आणि 40+ क्रिकेट दरवर्षी हे डेव्हलप होत चाललेले आहे. नवीन नवीन संघांची आपण बघतोय की नवीन नवीन संघांचा समावेश होतोय आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन 40+च्या अनेक स्पर्धा आपण बघत असतो. त्यानंतर विश्वनाथ दादा मस्कर यांना आपण सन्मानित करतोय. हे आपण विश्वनाथ दादांना करूया सन्मानित. 14 गावाची पहिली प्रीमियर लीग ज्याची खरं तर सुरुवात ज्यांनी केली त्याचबरोबर रायगड कॉमेंटेटर असोसिएशनचे सल्लागार म्हणून गेले कित्येक वर्ष त्यांचं योगदान आपण बघतोय. युवासेना अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. शिवसेनेचा एक बुलंद आवाज. विश्वनाथ दादा मस्कर यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने होत असताना या दोन्ही व्यक्तींचं मनापासून अभिनंदन. आणि वळूया आपण लगेच सामन्याच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोतीराम पहिले षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू बॉटम हँडचा वापर ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील उचलतील फेक करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात.
यावेळेला स्क्वेअर कट केलाय, बिस्पिल पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाही, चेंडू गोळीच्या वेगाने जातो सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका होता, लेग कट पाहायला मिळाला. चेंडू मध्ये गती कमी होती, चेंडूला बॅट पर्यंत येऊ दिलं. शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त स्क्वेअर कट केला. नक्कीच क्षेत्ररक्षकाकडे संधी होती, परंतु चेंडूने क्षेत्ररक्षकाला तिथं बीट केला. चेंडू पडल्यानंतर वळण घेतलं, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. पाहिलं, चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा वळण प्राप्त केलं होतं, परंतु चेंडूमध्ये गती कमी होती, त्यामुळे एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनगडी बाद 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 34 धावसंख्येचं लक्ष्याचा आव्हानचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद 8 या धावसंख्येवर. सलामीचे फलंदाज हेमंत दरे. सत्यवान पाटील ऑन स्ट्राइक. एक चौकारच्या बॅट मधून जरूर आलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळतोय केशव. यावेळेस अतिरिक्त बाउन्स, गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ होणार. चेंडू डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. पहिला हदरा बसतोय. डायरेक्ट हिट केलंय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला होता, त्याच्यामुळे फलंदाजाला जास्त काही करता आलं नाहीये. सरप्राईज झाले फलंदाज. सलामीचा फलंदाज हेमंत दरे तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम पाटील येत आहेत. राम पाटील इन ॲट नंबर 3. गार्ड घेत असताना आमचे मेन पंच संदीप भाने, मॅन फ्रॉम आडिवली. यावेळेस पुढे आले होते फुलरलाईनचा चेंडू. इथे मात्र काय करतात आल्स. 2 धाव कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गोलंदाज केशवने.
चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच संधी होती तिथे, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. त्याचाच परिणाम इथे 2 धावांमध्ये सत्यवान पाटील यांच्या बॅटमधून दुहेरी धावसंख्येचा तिसरी दुहेरी धावसंख्या त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली प्राप्त करतोय. ह्या चेंडूला काही करता येणार नाही. अतिरिक्त उचली नक्कीच तिथे विकेट थोडीशी खराब झाली असावी, कारण का ज्या प्रकारचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय, कधी चेंडू पडल्यानंतर खालून जातोय आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. तिसरं षटक हाताळण्यासाठी कमलाकर भोईर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडपाची सुविधा असेल, आयोजनामध्ये खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा त्यांचा देखील आहे. साऊंड सिस्टीमला देखील त्यांचाच हातभार. असे ऑलराऊंडर भूमिका असलेले कमलाकर भोईर आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मॅन फ्रॉम वाकळण. वाकळण म्हणलं की 1 से 1 सितारे या पावन भूमीतून जन्माला आले, या भूमीने घडवले. त्याच भूमीमध्ये आज आम्हाला समालोचन करण्याचं संधी मिळाली जनार्दन दादा पाटील यांच्याकडून. कमलाकर भोईर पहिला चेंडू. काय चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर निघतोय. होम ग्राउंड आहे. सकाळपासून कमलाकर भोईर यांची मेहनत आम्ही सकाळपासून पाहतोय. काय गोलंदाजी हाताळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. होम ग्राउंड आहे त्यामुळे सर्व बाजू कशा प्रकारे हँडल करता येतात ते त्यांना अनुभव आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने. यावेळी संधी होती शॉर्ट थर्डमॅनला. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. चेंडू जरूर हवेत होते. चेंडू पडल्यानंतर बॅटचे लीडिंग एज घेत असताना चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. एक ऑलराऊंडर भूमिका साकारत असताना कमलाकर भोईर सलामीचा एक मात्र फलंदाज सत्यवान पाटील मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय. एक कडवं आव्हान असेल. ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय कमलाकर भोईर. फुलरनेचा चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत चेंडू गोलच्या वेगाने जमिनीला चाटत पुसत 4 धावांसाठी चौकार. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती, परंतु एक चुकीचा चेंडू आणि त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली सत्यवान पाटील याने. यावेळेस अपील आणि पंचांनी अपील मात्र उचलून धरली आहे. यावेळेस चेंडू जाऊन पायावर जाऊन आदळला आणि इथे मात्र अपील केली आणि अपील तिथे मात्र पंचांनी उचलून धरली आणि एक महत्वाचा गडी बाद सत्यवान पाटीलच्या रूपाने पविलियनच्या दिशेला प्रस्थान करत असताना.
एक तेरी एक मेरी या आधीच्या चेंडूवर चौकार आला होता. चुकीचा चेंडू हाताळला होता कमलाकर भोईर यांनी. त्यानंतर मात्र विकेटने कमबॅक करून दिलं, प्रत्युत्तर दिलं. पूर्णपणे पाय पकडले, लाईनच्या स्टंप लाईनच्या समोर पकडला आणि लेट बिफोर द विकेट अशा स्वरूपाने हा हदरा दिला कमलाकर भोईरने. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळले, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर चुकीच्या चेंडूवर 4 धावसंख्या खर्च केली, त्यानंतर प्रत्युत्तरान विकेटच्या स्वरूपाने शेवटचा चेंडू शिल्लक असेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जयेश पाटील येतोय. यावेळेस पुन्हा एकदा शरीरयष्टीवर जाऊन चेंडू आदलतोय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान. लेग बाईकच्या स्वरूपाने ही धावसंख्येमध्ये ऍड होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये मोतीराम दळवी यांनी 8 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर केशवने खूप चांगल्या प्रकारचं शतक हाताळलं होतं, 5 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर कमलाकर भोईरने 6 धावसंख्या देऊन 1 गडी बाद केला. अशी एव्हरेज गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या सत्रामध्ये. आता समीकरणाचा विचार केला गेला तर 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 12-15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारचे एव्हरेज गोलंदाजी. छोटंसं समीकरण होतं, त्या समीकरणाला योग्य रीतीने डिफेंड करण्याचा प्रयत्न इथं मात्र गोलंदाजाने केलाय. पंच पण पाण्याची आयोजक पहा 3 षटकानंतर पाणी जाणं गरजेचं आहे. नक्कीच पाण्याची माग केली जाते. आयोजकांना विनंती असेल पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील सामने हे लॉट प्रमाणे खेळवले जातील. राजेश पाटील स्वतः वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी त्यांच्या समोर असतील. जयेश पाटील चौथ्या षटकातील पहिला चेंडू खेळून करते जयेश. यावेळेस खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतायत विकेटच्या बाहेर पिचिंग झालाय का चेंडू. यस,
नो चेंडू आहे, म्हणजे पुढील चेंडूवर फ्री हिट असेल. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय. आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत असताना चुकीची फेकी पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम इथे 2 धावेमध्ये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पळक 22 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतो. आसमानी गवसनी घालणारा क्षेत्ररक्षक त्याच्या समोर आणि सोप खूप चांगल्या प्रकारचं झेल. शेवटच्या क्षणाला जज केलं चेंडूला आणि चांगल्या प्रकारचं झेल तिथे ज्ञानेश्वरने टिपलं आणि इथे मात्र परतावून लावलं फलंदाज जयेश पाटीलला. चांगला फटका होता. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं होतं आणि दुसऱ्या फेरीतील सामन्याची पहिली मॅच आणि त्याचं नाणेफेकीसाठी रिची प्रतिष्ठान विपक्ष कल्याण ग्रामीण असा सामना दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी विनोद पाटील, मॅन फ्रॉम संदप. सातत्यानं आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करताना पाहिलंय विनोद पाटीलला. तोच विनोद पाटील पहिल्या चेंडूवर काय क्षेत्ररक्षण केलंय शॉर्ट थर्डमॅनला. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवलेत. शॉर्ट थर्डमॅनला मोतीराम दळवी होती तिथे. कर्णधार सारखे फिल्डिंग नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. संघासाठी धावा वाचवल्या. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप अजून एक अतिरिक्त धावसंख्या फळकामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 या आकड्यावर. अतिरिक्त धावा थोडस दडपण क्रिएट करतील. यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षक असतील. काय झालंय तिथे क्षेत्ररक्षणाला चेंडू दिसलच नाहीये आणि चेंडू चालला षटकारासाठी. 6 धावा येतील. 6 धावेने आता मात्र धावसंख्या फळक फ्लाय होतोय 30 या आकड्यावर. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज. चार धावसंख्येची गरज असताना अजून एक मोठा फटका, परंतु झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र स्वीकारलाय. राम पाटील इथे मात्र झेलबादच्या स्वरूपाने आउट होता येते. चला दुसऱ्या फेरीतील पहिली लढत अमर 11 ग्रामीण कल्याण ग्रामीण वर्सेस ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असेल. 4-6 षटकांचा सामना असेल. अमर 11 कल्याण ग्रामीण विपक्ष ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकी होतीये. अमर 11 कल्याण ग्रामीण या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अशा प्रकारे 4थं षटक समाप्त होते. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या आकड्यावर, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज.
यातील सामना देखील 6 चेंडू 4 वर येऊन ठेपला होता. तशाच प्रकारची ऍक्शन रिप्लेची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बलिराम पाटील तर आम्हाला लाभलेले मान्यवर बलिराम पाटील यांचं इथे या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनार्दन दादा पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जातो. मायेची उबदार शाल देऊन या स्पर्धेमध्ये आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय. व पाहू शकाल सकाळपासून आपल्याला मोलाचा वेळ इथे मात्र आपल्या या स्पर्धेसाठी बळीरामदादा पाटील यांच्याकडून आम्हाला लाभला. त्यांचं सहर्ष स्वागत आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार मानतो आमच्या आयोजकांच्या वतीने. कल्याण डोंबिवली ग्रामीण लिजंड क्रिकेट स्पर्धेद्वारे 45+ अशा या संकल्पनेतून या स्पर्धा आपण पाहतोय आणि आलेल्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने प्रेक्षकांचे तसेच खेळाडूंचे सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. शेवटचं षटक 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 4 धावसंख्येची गरज असताना स्ट्राईकवर विनोद मॅन फ्रॉम संदप. चांगल्या प्रकारचा बॉटम हँडचा वापर आणि कमलाकर करून ही चुकी झालेली आहे आणि पहिल्या चेंडूवर विजय संपादित केलाय. विजयाचा फटका विनोद पाटील मॅन फ्रॉम संदपच्या बॅटमधून हा विजयाचा चौकार. तर या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीला इथे मात्र प्रारंभ होतोय. अमर 11 कल्याण ग्रामीण विपक्ष ऋषी 11 अर्जुनभाई पाटील यांचा संघ, त्यांच्या विरुद्ध अमर 11 कल्याण ग्रामीण विश्वनाथ म्हस्कर यांचा संघ. एक मोठी लढत दुसऱ्या फेरीत आपल्याला पाहायला मिळेल.